केवळ पुढची खुर्ची बसायला मिळाली नाही म्हणून तन करत स्टेजवरून कुलकर्णीबाई तुम्ही निघून गेलात. तुमच्या दृष्टीने तुम्हाला भेदभावाचा सामना करावा लागला. भेदभाव काय असतो हे पहिल्यांदाच कळलंय वाटतं तुम्हाला. या देशात 2,500-3,000 वर्ष भेदभावाचा सामना इथल्या बहुजनांना, इथल्या शोषित घटकांना करावा लागला. त्याच्याबद्दल कळलं का काय असतं ते? छोट्याशा भेदभावाला एवढा मीडिया डोक्यावर घेता, 2-2, 3-3 दिवस माध्यम वापरता. 2,500-3,000 वर्ष गावाच्या बाहेर राहणाऱ्या, तुमचं सडलेलं कुचकं विटलेलं खायची ज्यांच्यावर वेळ आणली, त्यांच्या भेदभावाच्या प्रती कधी बोलला नाही तुम्ही. या देशात संत चोखा मेळ्याला आयुष्यभर विठ्ठल मंदिराच्या पायरीला उभं राहून अर्जव करावी लागली. सगळ्याच्या सगळ्या अभंगांमध्ये होणाऱ्या भेदभावाची सल चोखोबरायांनी बोलून दाखवली. सोयराबाईंना म्हणावं लागलं जन्म गेलं उष्टे खाता. या भेदभावाबद्दल कधी काही वाटलं का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला विरोध केला, मनाला किती लागला असेल? महाराजांना काय वाटलं असेल? स्वतःच्या पोराने मनगटाच्या जोरावर राज्य उभं केलं तर जिजाऊंच्या हृदयाला किती लागला असेल? या त्यांच्या प्रती केलेल्या भेदभावाबद्दल तुम्हाला काही वाटलं का? ज्योतिराव फुलेंच्या दारामध्ये मेलेली जनावर आणून टाकली, त्यांना ना उमेद केलं, तोंडावर बोलले, म्हणे व्याकरण जमत नाही. त्यांच्यासाठी तुम्ही ज्या वागणूक दिली, त्यांच्यासाठी जो भेदभाव केला, त्याबद्दल काही वाटतं तुम्हाला? सावित्रीमाईंना हृदयाला किती टोचला असेल अंगावर शेण चिखल गोटे फेकताना. या भेदभावाबद्दल तुम्ही नाही बोलणार. साधी खुर्ची नाही मिळाली तर काय तो ऑरा, काय चेहऱ्यावरचे भाव, काय तंतन, समग्र मीडिया हाताशी धरून ते भेदभाव दाखवणं चालू आहे. बाकीच्यांच्या भेदभावाबद्दल बोला ना तुम्ही. एवढा मोठा धिप्पाड पहिलवान असणारा आमचा शाहू राजा, अहो तुम्ही काय कसं वागलात त्यांच्याशी? वेदोक्ताच्या प्रकरणात महाराजांच्या हृदयाला लागलं नसेल? त्यांना तुम्ही जो दर्जा देत होता, जो केसरी मधून लिहित होता, ज्या वालगणा हे करत होता, क्षत्रियांना अधिकार नाहीत म्हणे, तुम्ही शूद्र आहात, शूद्र म्हणताना, त्यांचा अपमान करताना, त्यांच्याशी भेदभावी अमानवीय वागणूक देताना तुम्हाला टोचले ना काय? इंगळ्या टोचल्या नाही? वाईट वाटलं नाही? खुर्चीसाठी एवढी मरमर? साध्या खुर्चीसाठी माझ्याशी भेदभाव झाला. या देशात हजारो वर्ष स्त्रियांना भेदभावाचा सामना करावा लागला. या देशात हजारो वर्ष भटके विमुक्त अस्पृश्य जातींना भेदभावाचा सामना करावा लागला. त्या भेदभावाच्या प्रती कधीतरी बोला, कधीतरी एवढा मीडिया घ्या सगळ्या अंगावर. आणि आजही काही भेदभाव होत नाही का? खैरलांजीला मिळाला का न्याय? आदिवासी जाती जमातींवर जो अन्याय होतो त्याला मिळतो का न्याय? आजही तुम्ही लोक प्रचंड भेदभाव करता, पावला पावलावर भेदभाव करता, खेड्यापाड्यात भेद करता, शहरांमध्ये भेद करता. अहो तुमच्या शहरामध्ये तुमच्या आत्रे, फडके, लेले, कुलकर्णी यांच्या अपार्टमेंटमध्ये कांबळेला, सावंतला, बनसोडेला, साळवेला घरं मिळत नाहीत, रूम मिळत नाही. आजही प्रचंड भेदभावी वर्तन करता. तुमच्याकडे किराणा रूम केली तर घरात बाबासाहेबांचा फोटो लावता येत नाही. तुमच्याकडे शिवाजी महाराज, संभाजी महाराजांची नावं असणाऱ्यांना तुम्ही घर रूमात देत नाहीत. आम्हाला माहिती नाही का? या भेदभावाबद्दल तुम्ही मीडिया समोर नाही येणार. या भेदभावाबद्दल तुम्ही मीडिया हाताशी धरणार नाही. साधी खुर्ची नाही मिळाली तर तन करता. या देशात अमानवीय प्रथा परंपरा तुम्ही निर्माण केल्या, त्या पोचल्या आणि त्यांच्या त्या प्रथांच्या जोरावर वर जाऊन बसलात. लोकांच्या मानगुटीवर पाय देऊन तुम्ही फुकट जगलात. त्याबद्दल कधी तुम्हाला दिसणार नाही भेदभावी अमानवीय वर्तनाबद्दल. सगळ्याच्या सगळ्या महापुरुषांच्या बद्दल तुम्ही अत्यंत, तुमचे लोक अत्यंत अमानवीय वागलेले आहेत, अत्यंत भेदभावी वर्तन केलेलं आहे. त्या भेदभावी वर्तनाबद्दल जरा तरी बोला, जरा तरी संवेदनशीलता व्यक्त करा. हृदयाला काय लागतं असतं ना, तर ते तुम्हाला नाही कळायचं. एका खुर्चीवरून तुम्हाला जो भेदभाव वाटतो ना, तो 5,000 वर्ष 2,500 वर्ष इथल्या बहुजनांनी, ज्यांचं शोषण झालं, त्या शोषितांनी भोगलेलं आहे. तुम्हाला त्यातलं काय कळणार हो? भेदभाव काय असतो ते? पावला पावलावर अपमान करणारे, अहंकार व्यक्त करणारे, चेहऱ्यावर तो माज असणारे, ते सगळे तुम्ही. एक खुर्ची नाही मिळाली तर तन करत. खरं तर त्या सगळ्या आयोजकांच्या पाया पडायला पाहिजे होतं. तुमच्या जातीचा कार्यक्रम नसताना तुम्हाला बसू दिलं होतं म्हणून. पण तरीही तुम्ही हे जे नौटंकी करता, हाताशी मीडिया धरता, अत्यंत विकृतपणाचं लक्षण आहे. या देशात ज्या ज्या जात समूहांनीशी तुम्ही भेदभावी वागलात, या देशात ज्या ज्या स्त्री असो, शूद्र असो, भटके विमुक्त असो, अतिशूद्र असो, माजी अस्पृश्य जाती असो, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, ज्योतिराव फुले, चोखोबराय असो, या सगळ्यांशी
ज्या पद्धतीने भेदभावी वर्तन केलं त्याबद्दल माफी मागितली पाहिजे तुम्ही. या तुमच्या छाटरू मेट्रू भेदभावाचं आम्हाला काय घेणं देणं. त्यातल्या त्या स्टेजवरच्या मागच्या लाईनच्या खुर्चीत जागा मिळत होती ना, ती नाही बसायला मिळते, त्याबद्दल आम्हाला काय घेणं देणं. ही भेदभाव खरं तर तुम्ही करणारे लोक आहोत, आम्ही नाही. तरी चला, तुमच्याशी झालेला भेदभाव या रूपाने तरी भेदभाव काय असतो थोडस तरी तुम्हाला कळेल अशी अपेक्षा ठेवतो. धन्यवाद.